10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटक प्रगतीवर आहे. गणेश फलंदाजी करतात 4 या धाव संख्येवरती. सूरज त्यांना साथ देत आहेत. गोलंदाजी आतापर्यंत चांगले राहिले. एकही मोठा फटका खेळू दिलेला नाही या दोन्ही गोलंदाजांनी. जबरदस्त गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पूर्णपणे या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर सन्माननीय आकाराम देवंग साहेब या आपला शुभ सन्मान करूया. दहा रन झाले, 10 रन. पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कड आणि अकरा धाव फलकावरती 2 षटकानंतर. स्वप्नील दादा प्लीज चला, वेळ वाचूयात आपण. अमोल पवळे जबरदस्त फलंदाजी राहिली होती मागच्या सामन्यामध्ये. मॅन ऑफ द मॅच समान करून ठरलेला गोलंदाजी देखील तेवढीच जबरदस्त करतो आपल्या संघासाठी. 2 षटकाखेरीज पूर्णपणे डॉमिनेट केले बेळगाव संघाने. 11 धावा, परंतु शेवटच्या षटकामध्ये संधी आहे तुमच्याकडे. पहा, पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू पोहोचतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, कोणतीही धाव येत नाहीये आणि या षटकामध्ये 2-3 मोठे फटके आले सूरजच्या बॅटमधून तर मॅच रंगतदार होऊ शकते. परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली या दोन्ही गोलंदाजांनी जबरदस्त होती. अमोल पवळे देखील पहिला चेंडू निर्धाव हातावतोय. दुसऱ्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल. इट्स आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. अजून एक चांगला फटका, परंतु यावेळी सिंगल मिळेल. यावेळी अजून एक चांगला चेंडू, कोणती धाव येत नाही या चेंडूवरती देखील. 18 धावा. वाईड 19. जबरदस्त चेंडू, यावेळी अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. 18 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. 18 धावा आहे. चेंडू स्वप्नील पवळे धावतो चेंडू पर्यंत, जज होत नाहीये. 2 धावा. नितीन शेट्टे पहा, नितीन शेट्टेची नुसतीच गडबड. बेस्ट फिल्डर, हा विकेट मिळालेला आहे तुम्हाला. तुमचं नाव या ठिकाणी नोंद झालंय बेस्ट क्षेत्ररक्षकासाठी. नाही दर्जेदार, आज मगाशी देखील तुम्ही अतिशय दर्जेदार झेल घेतला होता. चला गाव संघाला लगेच बॅटर पाठवायचे आहेत. गणेशवाडी संघ आपले क्षेत्ररक्षक सजवून घ्या. 21 धावांचं आव्हान आहे फक्त. चला नाणेफेकीसाठी या कोळे विपक्ष तुळसन दोन्ही संघाच्या कर्णधारांना आमचा आवाज जर जात असेल तर प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. कोळे विपक्ष तुळसन. नितीन शेटे जबरदस्त क्षेत्ररक्षण.
चला चला गणेशवाडी राजोप्पा प्लीज थोडंसं सहकार्य करूयात. आज एकच टार्गेट, फायनल 4 ओव्हर्स आपल्याला खेळवायचं आहे. चला कोळे संघ, तुळजण संघ, बापू या पटकन चला. सन्माननीय आमचे बंधू मित्र कोळे संघाचे सर्व मराठवाडा रोज कोळे संघाचे संघ मालक स्वप्नील दादा मोरे हे या ठिकाणी उपस्थित. स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं कॅप्टन म्हणून त्यांचं प्रमोशन झालेलं आहे या टुर्नामेंटसाठी. आमचे छोटे भाऊ सुतेज मोरे देखील आहेत उपस्थित. या आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. चला 21 धावांचं आव्हान आहे. मॅचला सुरुवात करायची आहे. प्लीज प्रशांत गोडसे चला काही करा. 18 चेंडू 21 धावा कोण होणार या सेकंड ग्रुप मधून क्वालिफाय देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. टॉससाठी या कोळे संघ 22 धावांचं आव्हान आहे. 22 या ठिकाणी टॉस होते. आमचे स्नेही अक्षय बाष्टे यांच्या शुभ हस्ते. कोळे विपक्ष तोळसन. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक आकर्षक फटका आपण पाहतो. 1 धाव अर्जित केली जाईल आणि 2 धावांचा कॉल येतोय. छापा, हेड इज द कॉल अँड टेल इट इज. बापू ऑन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅटिंग, बॅट फर्स्ट. बापूचा ज्या प्रकारे फॉर्म आहे त्या प्रकारे बापूने ठरवलं प्रथम फलंदाजी करायची. सूरज, प्रशांत गोडसे जे आज बॅटमन तुम्हाला वाटतं जे फटके अपेक्षित आहेत ते येत नाहीये, परंतु त्याची कमतरता मात्र अमोल पोळे भरून काढतोय. या ठिकाणी दुसरी मॅच सागर थांबायचं आहे. आपला देखील यानंतर मॅच आहे. स्ट्रॅटेजीसाठी सागर गेलेले आहेत. 3 धावा धावफलकावरती अमोल पोळे. पहिल्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी. 4 धावा धावफलकावरती अमोल पोळे ज्यांना बॅट मधून 6-21 ची आवश्यकता असताना 4 चेंडू मध्ये आला 22 धावा. यावेळी पहा शॉर्ट पिच बद्दल चेंडू होता उजव्याच्या खूपच बाहेर. पंच दोन्ही हात फैलावतायत. चेंडू जातोय अवांतर. अमोल पोळेच्या बॅट मधून मागच्या मॅचचा फॉर्म या मॅच मध्ये देखील कंटिन्यू ठेवत असताना अमोल पोळे आज मात्र आपली दावेदारी सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त फलंदाजी. अजून एक येतो मोठा ब्लास्ट. चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अकरा धावा धावफलकावरती अमोल पोळे ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये आपल्या बॅटिंगचा टोन सेट केला होता तीच इनिंग या ठिकाणी पुढे बिल्डअप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पाय ऑर्करचा चेंडू होता. राजू अप्पांच्या हातामध्ये चेंडू. कोणती धाव येत नाही. राजू अप्पा ॲज युजुअल. अनिल स्वप्नील मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज कोळे संघाची रणनीती आखण्याचं काम चाललेलं आहे. सध्या प्लेयर्स 11 आहेत का याच्यावरती चर्चा चालू आहे. पुढचा चेंडू अमोल पोळे यांच्यासाठी दर्जेदार चेंडूची सांगता होते.
अमोल पवळे यांच्यासाठी या षटकामधील शेवटचा चेंडू 11 धावा फलकावरती आहेत. यावेळी अजूनही पुलचा फटका, परंतु क्षेत्र थोडंसं चुकीचं आहे. डिक्लेअर मिळेल एका षटकाखेरीज 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी या गाव संघाला. चला कोळे संघ लगेच रेडी राहायचा आहे. मैदानाचा ताबा लगेच घ्यायचा. हितेश कोळे आमचे परममित्र लगेच चला काही करूयात मित्रांनो. या गोलंदाजासाठी मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, माझा जर आवाज जात असेल या गोलंदाजासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूयात. वर्ष अवघ्या 15 ते 16 पर्यंत गोलंदाजी पहा. भले षटकार आले असेल पहिल्या चेंडूवरती, परंतु या वयामध्ये अशा प्रकारचे गोलंदाजी करून येणाऱ्या कालावधीमध्ये गणेशवाडी संघाचं भविष्य बनण्यासाठी हे गोलंदाज तयार आहेत. निश्चितच कौतुकाची थाप असेल दीपक शेवाळ यांच्या माध्यमातून, साजरी मुगल यांच्या माध्यमातून. प्रशांत गोडसे यांचा क्लास दुसऱ्या चेंडूवरती अँड इट्स ओव्हर फॉर दी गणेशवाडी. ए गाव ऑन द मॅच अँड गोज इन टू द नेक्स्ट राउंड. वेल प्लेड अमोल पवळे, वेल प्लेड प्रशांत गोडसे, वेल बॉल्ड नितीन. या सामन्याचा सामनावीर नितीन शेडे ठरतात या सामन्याचे सामनावीर. मला वाटतं रेडीच होते, इकडच्या दिशेने पावलं त्यांची पडली होती. एका षटकात 5 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांच्या माध्यमातून मिळवली गेली आणि या सामन्याचे सामनावीर ठरतायत नितीन शेटे.